तर इथं आम्ही एक तो स्टार्टिंगचा शूट इथं केला होता. इथं शूट केला होता 1 वर्ष पूर्ण झाले. खूप टफ होतं कारण की चिक्कल विक्कल खूप जास्त प्रमाणात. तर आम्ही शूट केलं होतं एक रात्रीचं लोकेशन शूट केलं होतं. तर म्हणायला गेलं तर खूप मेहनत लागली जाम. रात्रीचं शूट म्हणजे माझ्यासोबत केयूर आणि गौरव होता. त्यांना तर खूप रिस्पेक्ट आहे सगळ्यात जास्त, कारण की त्यांनी रात्रपर्यंत थांबले. कारण की अंधार झाल्यावर तो शूट चांगला होईल, ती ॲक्टिंग अजून निरखवून येईल असं वाटलं. आणि इथं आम्ही रात्री 7:30 वाजेपर्यंत थांबलो. रात्र होण्याची वाट बघत होतो आम्ही. अक्षरशः 1.5 तास वाट पाहिली होती. आणि शूट 2 दिवसात आम्ही पाळणा बनवला होता. व्हिडिओ शूट खूप म्हणजे डोक्यात आधीच विचार करावे लागतात, कुठं शूट करायचं, कुठे ॲक्टिंग करायची आणि ताबडतोब करायची ऑन द स्पॉट सगळ्यांसमोर. इथं सगळीजण पाहत होती माझी ॲक्टिंग आणि शेवटला असे बघत होते आणि चांगले म्हणत होते. आणि खूप टफ होतं त्यावेळेस, कारण की वडीलधाऱ्या माणसांचे कपडे घालायचे होते आणि ते कपडे घालून पावसात फिरायचं होतं आणि कुठे बसता पण येत नव्हतं कारण की पांढरे कपडे होते. आणि खूप टफ झालं, म्हणजे कधी होते आणि भूक लागली होती. आम्ही असं काही खाल्लं नव्हतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या टायमिंगला इतका पाऊस पडला तर एक छान लुक पण आला चांगला, एक सिनेमॅटिक लुक पण येत होता. टायमिंग पण चांगली होती की जो डेथ सीन मी तो दाखवला होता लास्टला, तो आम्ही सगळ्यात पहिला केला. कारण की तो इम्पॉर्टंट होता आणि तो माझ्या डोक्यात जसा व्ह्यू होता त्या म्युझिकनुसार आणि त्या व्ह्यूनुसार जायला पाहिजे होतं, म्हणून पहिला सीन तोच घेतला. काय बरोबर ना? आणि या तुम्ही पण या. आणि सगळ्यात थँक्स तर म्हणायला पाहिजे तर ह्या गार्डनचं सर्वात आधी, कारण की खूप छान लोकेशन आहे. त्या माणसांना खूप रिस्पेक्ट, जे गार्डनची काळजी ठेवतात. एवढं चांगल्या सिटीमध्ये एवढं चांगलं गार्डन ठेवलं ते तर खूप जास्त भारी आहे. आणि सगळ्यात जास्त अजून थँक्स म्हटलं तर माझ्या त्या 2 मित्रांना, केयूर अँड गौरव. खरं यार त्या दोघांना मानलं पाहिजे की ते शूटसाठी एवढे थांबले. त्यांनी कधीच लाईफमध्ये ॲक्टिंग असं ऑन द स्पॉट केली नव्हती, ऑन द स्पॉट कॅमेरासमोर पण केली नव्हती. आणि त्यांनी खूप जास्त कष्ट तर त्यांनी पण घेतलेत. पाळणा शॉर्ट फिल्म आधीपासूनच डोक्यात होतं की ह्या शॉर्ट फिल्मचं नाव पाळणा ठेवणार आहे, कारण की हृदयापासून येते. आणि तो एक डायलॉग टाकला होता की पाळणा घ्यायला पैसे नव्हते पण आईने हट्ट केला होता की पाळणा घेऊन द्या माझ्या पोरासाठी. तर तो एक मला डायलॉगसाठी मी त्या शॉर्ट फिल्मचं नाव पाळणा ठेवलं होतं. नक्की लाईक करा आम्हाला व्हिडिओला सगळ्यात जास्त. तो डेथ सीनचा व्हिडिओ मी दाखवतो, मी जिथं तिथं व्हिडिओ शूट केला होता ते पण दाखवेल. अँड 1 इयर कंप्लीट झाली. खूप छान वाटते. हृदयापासून जोडलेली ती एक शॉर्ट फिल्म आहे. त्याला जास्त एफर्ट्स द्यावे लागले होते. आणि एक तर सांगायचं विसरलं तर की मी माझी वडिलांची चप्पल घालून आलो होतो घरापासून तिथं पुण्यापर्यंत, कारण की बॅगेत ऑलरेडी खूप सगळं भरलं होतं. बारीक चप्पल होती ना ती काय सांगू, तर तरी कसं तरी ॲडजस्ट केलं. अँड रात्रीचा 8 नंतर मी इथून PMTने निघालो आणि मग घरी पोचलो होतो डायरेक्ट 11:30 पावणे 12ला रात्रीचा. व्हिडिओ शूटला तर OnePlusचा फोन होता, 24,000 अराउंड. अँड मजा आली शॉर्ट फिल्मला. अजून असं हृदयस्पर्शी स्टोरी तुमच्यासाठी मी घेऊन येईन. फक्त सपोर्ट तुमचा पण भेटला पाहिजे. लाईक अँड सबस्क्राईब यार. 1000 व्ह्यूज तर तुम्ही त्याला द्या.
माझं एवढंच म्हणतो, लाईक्स पण करा, खूप जास्त शेअर करा, मम्मी पप्पांना पण दाखवा, खूप छान वाटेल. एक वेगळी कन्सेप्ट मी घेऊन आलो होतो. मी अजून ट्राय करेन खूप अशा चांगल्या शॉर्ट फिल्म आणण्यासाठी. आणि हां, लास्ट सीनकडे आता आलो आहे. पाळण्याच्या शॉर्ट फिल्ममध्ये लास्ट सीन, जो डेथ सीन होता वडिलांचा, म्हणजे मी केलेला, तो इथं केला होता.